माझ्या भीमान केलं, जीवाचं रान माझ्या भीमान केलं. दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. राज दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. कायद्याचं कार्य महान, कायद्याचं कार्य महान माझ्या भीमान केलं. जीवाचं रान माझ्या भीमान केलं. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. 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 9 कोटीची माताची उदार अंतःकरणाची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. निरक्षर हा समाज दुबळा कुठे तयांची पायरी. निरक्षर हा समाज दुबळा कुठे तयांची पायरी. रमाबाईचे नशीब मोठे झाली भीमाची नवरी. हसत मुखाने सदा ओढली.
कांदान भाकर भीम आवडीनं बाई नाही कांदान भाकर त्या गोऱ्या साहेबांचा होता गुलामाला धाक पण बाबासाहेबांनी कापलं गुलामीचं नाक त्या गोऱ्या साहेबांचा होता गुलामाला धाक पण बाबासाहेबांनी कापलं गुलामीचं नाक मस्का स्लाईस करून पाव त्यांना मारील ठोकर मस्का स्लाईस करून पाव त्यांना मारील ठोकर भीम आवडीनं बाई आई कांदान भाकर तरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर तरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर भीम आवडीनं बाई आई कांदान भाकर हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं श्री भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर महाविरोधी कवटाळीला सारा समाज संभाळीला कोटी कोटीचा उद्धार केला हो शिरी बांधीला मानाचा शिला अंधरुडीला गुलामगिरीला अंधरुडीला गुलामगिरीला लावली या कातर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर नाव हे गाजतंय हो जगभर हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं श्री भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर नाव हे गाजतंय हो जगभर जरी संकटाची काळ रात्र होती जरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती तुझी देवळाची सुरुवात होती प्रकाशात माझी पिढी नाथ होती
रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती. मन माझं गेलंय आनंदून, ऐक मन माझं गेलंय आनंदून, माझा भीम ह्यात पाहून, ऐक हे नाण दिसया शोभून, बाबासाहेबांच्या फोटून, ऐक हे नाण दिसया शोभून, बाबासाहेबांच्या फोटून. पोस्टाच्या त्या तिकिटावर बाबासाहेब आंबेडकर, रेल्वेच्या त्या इंजिनवर बाबासाहेब आंबेडकर, HMTच्या घड्याळावर बाबासाहेब आंबेडकर, पाहून, ऐक हे नाण दिसया शोभून, बाबासाहेबांच्या फोटून, ऐक हे नाण दिसया शोभून, बाबासाहेबांच्या फोटून. ज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा. ज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा. जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का. सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा. जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का.
भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का सुज्ञानाचा निर्मळ करा भीमासारखा माणूस करा सुज्ञानाचा निर्मळ करा भीमासारखा माणूस करा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या जातीचं जातीचं धोरण नशीब जातीचं माझ्या जातीचं जातीचं धोरण नशीब जातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीचं भीमगिरीला भीमगिरीला चेतविले तू अजबच जादूगरा जागा करून दलित सारा सत्व अर्पिले भीमवीरा 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 वैद्य जाहला तुझ्या समान तुला कळले रोग निदान त्या रोगाच्या काळात सुना त्या रोगाच्या काळात सुना किती साहिले तू अपमान सनातनी रोगावर दिदले सनातनी रोगावर दिदले संविधान संप विचारा संविधान संप विचारी मविरा जागा करून दलित सारा तत्व अर्पिले भीमवीरा भीमगिरीला चेतविले तू भीमगिरीला चेतविले तू अजबच ही जादूगारा अजबच ही जादूगारा जागा करून दलित सारा तत्व अर्पिले भीमवीरा जागा करून दलित सारा तत्व अर्पिले भीमवीरा
भारत देशामध्ये दलित उद्धाराबरोबरच या देशाची महान लोकशाही घटना लिहिण्याचं महान कार्य केलं आणि या देशातील तमाम दीनदुबळ्यांना, पददलितांना आणि गोरगरिबांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लिहिलेली घटना बदलण्याचं कारस्थान आजही आपल्या देशातले लुच्चे राजकारणी करत असतात आणि या देशामध्ये जातीय दंगे भडकावेत म्हणून काही अधर्मी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांना आमचं एकच उत्तर असेल, अरे ही सत्ता नाही चोर लुटारूंची, ही सत्ता नाही चोर लुटारूंची, चला वाचवूया घटना भीमाची. अरे ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांट देंगे, ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांट देंगे. ए दुश्मनों, हाथ न लगाओ संविधान को वरना ये जय भीम वाले तुम्हारी उंगलियां काट देंगे. मेरे भीमराज ने कभी आराम नहीं किया, कभी किसी को झुक के सलाम नहीं किया और भारत के संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया. इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को छूने से पहले दुश्मन सोच ले, सीना मेरा फौलाद है, ऐसा वैसा नहीं, अपन जय भीम की औलाद है, जय भीम की औलाद है. ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक हैं ये एहसास दिला देंगे. छूना नहीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को वरना दुनिया हिला देंगे. न भाला भाला रे भाला, न भाला न बरची ना घाव पाहिजे, न भाला न बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. असे कैक वैरी तू अचंबित केले, असे कैक वैरी तू अचंबित केले, रुहीच्या निधीला रे तूच चित केले, रुहीच्या निधीला रे तूच चित केले. चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, गरज नाही आता कुणाची आम्हाला, गरज नाही आता कुणाची आम्हाला. न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्फूर्तीचा अखंड झरा, ज्यांच्या भीम गर्जनेपुढे अख्खा दलित समाज पेटून उठला, ज्यांच्या लेखणीमुळे भारताची थोर लोकशाही घटना लिहिली गेली, ज्यांच्या विचारांपुढे आणि कार्यांपुढे जगभरातील मोठमोठे नेते नतमस्तक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धगधगता अंगार, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं आणि थोर पराक्रमानं 1927 साली महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. बाबा, तुमच्या जन्मानं आमचा वाढला मान आणि चौदार तळ्याच्या पाण्यानं आम्ही झालो समान. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्यांना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. ओ त्यानं माणसाला माणुसकी दावली, ओ त्यानं माणसाला माणुसकी दावली. दलितांच्या कुटुंबात जन्म त्यानं घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पान्हा त्यानं जाणला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला,
बनाकर रखा गया था। हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था। जानवरों से बदतर सुलूक हम पर किया गया था। रोटी की बात तो दूर रही साहब, पानी के लिए भी हमको धुतकार दिया गया था। हमको मंदिरों में जाना मना था। सुबह सुबह हमारी शक्ल देखना गुनाह था। भूलना चाहते हैं हम, कैसे भूले? जख्म इतने गहरे हैं, उन्हें कैसे सिले? याद आती है हमको हमारे बुजुर्गों की कहानी। आज भी उनके पीठ पर है कोड़ों की निशानी। अगर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता? अगर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता? आज भी हम दलितों को गांव के बाहर सोना पड़ता। भूलना चाहते हैं हम, कैसे भूले? अरे भूलना चाहते हैं हम, कैसे भूले? अरे जख्म इतने गहरे हैं, उन्हें कैसे सिले? जख्म इतने गहरे हैं, उन्हें कैसे सिले? क्या बताएं हम पर कैसे कैसे हुई ये अनहोनियां? क्या बताएं हम पर कैसे हुई ये अनहोनियां? याद आती है वो बातें, वो भूखी रातें, तो खौल उठती है हमारी जवानियां, तो खौल उठती है हमारी जवानियां। सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे, सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे, भीमराव आठवारे. चलन निशाण खाली सर्वांनी एक वारे, चलन निशाण खाली सर्वांनी एक वारे. याने निशाण खाली सर्वांनी एक वारे, याने निशाण खाली सर्वांनी एक वारे. मानवाचा उद्धार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. न्यायाचा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अन्यायाचा प्रतिकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांतीचे हत्यार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. निशस्त्र सैनिकांचा सरदार माझा भीम होता. अन्यायाचा कर्दन काळ माझा भीम होता. जातीवादी रूढीला पायी तुडवणारा माझा भीम होता. महात्मा गांधीजींना जीवदान देणारा माझा भीम होता. आणि त्या महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लावणारा सुद्धा माझा भीम होता. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मात आले भीमबाळ, जन्मात आले भीमबाळ, जन्मात आले भीमबाळ, जन्मात आले भीमबाळ. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे, मौगावात रे मारे मागे. ठेंगणे भासे आबाद, हो ठेंगणे भासे आबाद, भासे आबाद. जन्मात आले भीमबाळ, जन्मात आले भीमबाळ, जन्मात आले भीमबाळ, जन्मात आले भीमबाळ. अरे गर्व से बोलो जय भीम जय भीम. शान से बोलो जय भीम जय भीम. सीना तान के बोलो जय भीम जय भीम. नाम जय भीम मुंह से निकल जाता है, अच्छों अच्छों का कलेजा हिल जाता है. अरे नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है. अरे मोम क्या चीज है, पत्थर भी पिघल जाता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है. हमारा सीना चीर के भी देख लो, हमारे खून का कतरा कतरा भी जय भीम कहता है. क्योंकि हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं. अरे हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं. और जो ललकारते हैं हमें मैदान में, हम उसे कभी छोड़ते नहीं.
सूर्य जन्माला आला आणि जी माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, ज्यांना तोंड असून बोलता येत नव्हतं, माणसं असून माणसासारखं वागता येत नव्हतं, माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्या माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं. तीच माणसं बोलू लागली, माणसासारखं वागू लागली, ताठ मानेनं जगू लागली. जी पोरं गुराढोरांमागे धावत होती, ज्यांच्या हातात काठी होती, त्यांच्या हातात लेखणी आली आणि त्यातूनच आंबेडकरी चळवळ जन्माला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट कर्तृत्वामुळे दलित समाजाला, मागासलेल्या समाजाला, दीनदुबळ्यांना ज्ञानाची, शिक्षणाची दारं उघडी झाली. आज 21व्या शतकात कॉम्प्युटरच्या युगात अनेक दलित युवक पदवीधर होऊन देशामध्ये अनेक उच्च स्थाने भूषवित आहेत. पण आज एक खंत माझ्या मनात आहे. आज कित्येकांना जय भीम बोलायची लाज वाटते. अरे ज्यांना जय भीम बोलायची लाज वाटते त्यांना तर आम्ही एवढंच म्हणू, जय भीम म्हणजे अत्याचार नव्हे, मानवाचा उद्धार आहे. जय भीम म्हणजे लाचार नव्हे, न्यायाचा विचार आहे. जय भीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे. जय भीम म्हणजे व्यापार नव्हे, क्रांतीचे हत्यार आहे. लगता जुबा पे अच्छा, बस एक नाम जय भीम है, दम जिसमें सच्चा, बस एक नाम जय भीम. अरे लेता है बच्चा बच्चा, बस एक नाम जय भीम. हर काम करने से पहले मैं नाम लेता हूँ जय भीम. अगर मैं मर भी गया तो मेरी कफन पर लिख देना, बस एक नाम जय भीम, बस एक नाम जय भीम. भारतभूमीची खरी शान होता. जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता. दलितांचा राजा मायमाऊली भीम, दुःखाच्या उन्हात सुख सावली भीम, अन्यायातुडवी सदा पावली भीम, गांधीजींना देणारा जीवदान होता. असा भीम माझा गुणवान होता, या भारतभूमीची खरी शान होता. तू प्रज्ञापुत्र, तू प्रज्ञापुत्र, शिलाचा हिमालय होतास. कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास. तू पाणी होतास, तू आग होतास, तू दलितांची जाग होतास. दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या स्मृतीस आमचे शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम. अशोक चक्र अटळ ठेवलंय र, तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय र. जय भीम पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय र.
बाबासाहेब आंबेडकर समस्त मानवांचे नेते होते. मानवाला मानवाचे अधिकार मिळावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अंगार पेटविला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्दैवी दुर्भाग्य असे की ज्याप्रमाणे आकाशातील सूर्याला खोलीतील दिव्याचं बल्ब मानावे त्याप्रमाणे फक्त दलितांचेच नेते मानले गेले. सवर्णांनी मानले आणि दलित नेत्यांनी आपल्यातच कोंडले. अरे महान माणसे लहानाला महान करतात पण लहान माणसे महामानवालाच लहान करतात. लेकिन हम गर्व से कहेंगे इस देश में हम पैदा हुए, ये देश हमें प्यारा है. दुनिया चाहे कुछ भी कहे जय भीम हमारा नारा है. लेकिन बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने हमें शूद्र कह के धुतकारा है. लेकिन इस कुदरत का करिश्मा देखो, इस देश का संविधान लिख के मेरे भीम जी ने उन जालिमों के मुंह पर तमाचा मारा है. भीमराव माझा जन्म आला, भीमराव माझा जन्म आला, जरी हो खालच्या दरात. पण मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्याची काढली वरात. महाराजा सुजान पोरगा सयाजीरावांना पटला हो. सयाजीरावांना पटला हो, सयाजीरावांना पटला हो. शिक्षण रूपी विमा घेऊन विद्यासागर नटला हो. विद्यासागर नटला हो, विद्यासागर नटला हो. 18 विश्वे 18 विश्वे दारिद्र्य होते सुभेदाराच्या घरात. पण मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्याची काढली वरात. अरे अकलमंद ज्ञानी देश में मुसाफिर बन के यहाँ वहाँ भटकने लगे. अरे अकलमंद ज्ञानी देश में मुसाफिर बन के यहाँ वहाँ भटकने लगे. क्या है उनकी औकात जो संविधान बदलने की बात करने लगे. अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का. अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का. अरे नागपुर का विद्यापीठ तो कुछ भी नहीं, अगर हम चाहें तो इस हिंदुस्तान पे नाम लिख देंगे भीम जी का. भीमरावाचा इमान चेला, भीमरावाचा इमान चेला, गरजून बोलतो लाखात, कसा गरजून बोलतो लाखात. नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात. नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात. किती आले किती बैसले भीमरावाच्या संगतीत. भीमरावाच्या संगतीत, भीमरावाच्या संगतीत. लई लई शिकले परी न टिकले सुज्ञानाच्या पंक्तीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशामध्ये तूफान आने से पहले भूल गए क्या कहा था भीम जी ने मर जाने से पहले. मेरा रथ न रोको मंजिल पर ले जाने से पहले. अरे तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले. तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले.
जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा तुम्ही कार्य भीमाचे करा तुम्ही कार्य भीमाचे करा नाही तर हातात बांगड्या भरा तुम्ही कार्य भीमाचे करा नाही तर हातात बांगड्या भरा कार्य भीमाचे करा मर्दानो कार्य भीमाचे करा 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 भीम सांगून तुम्हा गेले माझ्या हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधकाराच्या सत्तेखाली समाज झाला होता. वर्णवादी खोड्यांच्या ताब्याखाली तुलना जात होता. त्यांच्या अवृत्ती लक्षणे निश्चित चांगली होती. त्यांना हवा होता एक आशेचा नवा किरण आणि अशातच या भूतलावर एक चमत्कार झाला. शांत संकटात झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. 1891 साली महू गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. सगळीकडे कसा आनंदी आनंद झाला. त्यांच्या चित्रकलांचा तो उलथून वाजू लागला. कार्य भीमाचे कार्य भीमाचे करा मर्दानो कार्य भीमाचे करा कार्य भीमाचे करा मर्दानो कार्य भीमाचे करा आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव घेतलं हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतई हो जगभर जाती भेदाच्या तोडील्या तोफा मार्ग सत्याचा दाविला सोपा आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो बुद्ध धम्माचा टांगलाय झोका जाणून महती सुखान जगती जाणून महती सुखान जगती दलितांची लेकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतई हो जगभर हे खरंच आहे खरं हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतई हो जगभर सर विल्यम हंटर यांनी भविष्य वर्तवलं. सर विल्यम हंटर यांनी भविष्य वर्तवलं की भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन होणे त्रिवार शक्य आहे. पण नागपूरच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांचं हे भविष्य खोटं ठरवलं. जीर्ण रूढीच्या चिखलात रुतलेल्या समाजाला वर काढलं. त्यांना नवसंजीवनी दिली. अरे वर्णवादाची ही चौकट एका तणक्यामध्ये नेस्तनाबूत करून टाकली. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं आला कोलंबियाहून PhD घेऊन तरी शिकावयाची जिद्द उरी ठेवून अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमान केलं झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं
1935 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमगर्जना केली. 1935 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमगर्जना केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं पण कुठल्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही. मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर स्वतःच्या हाताने बंदुकीची गोळी स्वतःच्या छातीत घालून गेली. समाजाच्या उद्धारासाठी आत्मनाशाची प्रतिज्ञा करणारा एकही पुढारी तुम्हाला या भूतलावर सापडणार नाही. अरे जरा डोळे खालच्या मानेने कत्तलखान्यात जाणाऱ्या मेंढरांच्या माना कोणीही सहज कापतं. खालच्या मानेने कत्तलखान्यात जाणाऱ्या मेंढरांच्या माना कोणीही सहज कापतं पण नुसतं मागं वळून पाहणाऱ्या सिंहाच्या जवळपास जाण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्याच्या डरकाळीने सारं रान कसं थरारून जातं. सिंहासारखे शूर व्हा असा ज्वलंत स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. अरे 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. या प्रज्ञा सूर्याचे तेज इतके अफाट आहे की त्या तेजाने 1927 साली 14 तळ्याच्या पाण्याला आग लावली. अरे म्हणून कवी म्हणतात मुर्दों में जान डाल दे, मुर्दों में जान डाल दे ऐसे मेरे भीम की बाणी. इसके आगे मैं क्या कहूँ, उन्होंने अच्छे अच्छे को पिलाया है पानी. माझ्या खंबीर नेत्यानं माझ्या खंबीर नेत्यानं पाणी टाकलं तळ्यात. माझ्या खंबीर नेत्यानं पाणी टाकलं तळ्यात. त्यानं जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्यात. पोत अमृत शिंपून माळा फुलविला त्यानं. पोत अमृत शिंपून माळा फुलविला त्यानं. त्याला कुंपण घातील बुद्ध धम्माच्या आळ्यात. माझ्या खंबीर नेत्यानं पाणी टाकलं तळ्यात. त्यानं जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्यात. ज्या दीनदुबळ्या पददलितांसाठी सूर्य कधीच उगवला नव्हता, ज्या दीनदुबळ्या पददलितांसाठी सूर्य कधीच उगवला नव्हता त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी उजेडाची दीक्षा दिली. म्हणून लढण्याचं बळ त्यांच्यात आलं. दैन्य, दुःख आणि दारिद्र्य यांच्या काळोखाच्या छाताडावर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तेजो महाल बांधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बहुजनांच्या पीडितांच्या आयुष्यातील शेकडो वर्षाच्या अंधार युगात साकारलेली पौर्णिमा होय. या पौर्णिमेच्या शीतल किरणांनी बहुजनांना स्वत्व आणि स्वाभिमान दिला. मानवतेचं लेणं बहाल केलं. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या अंधारलेल्या वस्तीत ज्ञानाचा दिवा लावला. तरुण करणी ती पवली धरणी हो, तरुण करणी ती पवली धरणी भयान रात होती जेव्हा. अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा. अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा.
अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा. अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा. शतकानुशतके शतकानुशतके ज्यांच्या वस्तीत प्रकाशाचा किरण कधीच पोहोचला नव्हता, अशा विस्थापितांच्या फाटक्या आभाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा सूर्य बनून विराजमान झाले आणि आपल्या सहस्र किरणांनी कोटी कोटी जनांचं आयुष्य प्रकाशमान करून टाकलं. त्या तेजवलयामध्ये एखाद्या वादळ वेड्या विजेचं बळ होतं आणि चपळता होती. प्रत्येक दीनदुबळ्यांचं जीवन प्रकाशमान करणारी ऊर्जा त्यामध्ये होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भूतलावरती मानवरूपी परीस होता. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भूतलावरती मानवरूपी परीस होता. अरे जाने जाने म्हणून त्यांच्या विचारांना स्पर्श केला, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं.